नेवासा परिसरात अवकाळीचा तडाखा, विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी. परिसरात निर्माण झाला गारवा. वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत. नेवासा शहरासह तालुक्याच्या विविध भागात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री 8:30 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे परिसरात सर्वत्र गारवा निर्माण झाला असला तरी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तुमच्या खास क्षणांना द्या अविस्मरणीय रूप. लग्न, वाढदिवस, एंगेजमेंट किंवा कॉर्पोरेट इव्हेंट, सगळं काही एकाच ठिकाणी. क्रिएटिव्ह डेकोरेशन, डीजे, केटरिंग, बजेटमध्ये बेस्ट पॅकेजेस. आजच संपर्क करा 8788196884. आवर टेल इव्हेंट्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी परफेक्ट. नेवासा परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र हवेत आर्द्रता असल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही आणि सायंकाळनंतर ढगांचा गडगडाट वाढू लागला. रात्री 8:30च्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार एंट्री केली. शहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर चांगला होता. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील पादचारी आणि वाहनधारकांची मोठी धांदल उडाली. या पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन थंडावा निर्माण झाला असला तरी पिकांच्या नुकसानीची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाला सुरुवात होताच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. मात्र पाऊस थांबल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अनेक भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाला नव्हता. विजांच्या कडकडाटामुळे यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंधारामुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे आणि घरगुती कामांचे हाल झाले. ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करत आहेत.